आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ही निवडणूक ग्रामपंचायतची, नगरपंचायतची, जिल्हा परिषदेची, महानगरपालिकेची, विधानसभेची निवडणूक नाही. देशाचा नेता निवडण्याकरता, देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही लोकसभेची निवडणूक आहे. आणि बंधू भगिनींनो, आज जर आपण देशाचं चित्र पाहिलं तर देशामध्ये दोन पर्याय उभे राहिले आहेत, दोन गट उभे राहिले आहेत. एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे. शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपाई आहे, रासप आहे, वेगवेगळे पक्ष आपले सगळे हे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि एक महायुती मोदीजींच्या नेतृत्वात आपली लढते आहे. आणि दुसरीकडे 26 पक्षाची खिचडी आहे. राहुल गांधी त्याचे नेते आहेत. आणि काय अवस्था आहे बघा, मी नेहमी सांगतो, मोदीजींच्या नेतृत्वात आमची विकासाची ट्रेन आहे, विकासाची. आणि विकासाची ट्रेन कशी आहे? या विकासाच्या ट्रेनला वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या आहे आणि या बोग्यांमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे. दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसायची जागा ही आपल्या मोदीजींच्या ट्रेनमध्ये आहे. आणि मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे. सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन पुढे जाते. दुसरीकडे काय अवस्था आहे? त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. त्या ठिकाणी डब्बा एकही नाही आहे, फक्त इंजिन आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते, इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. तुमच्याकरता जागा नाहीये. आणि यांच्या इंजिनची काय अवस्था आहे? जे काँग्रेसचं इंजिन आहे त्याच्यामध्ये सोनियाजी आणि राहुलजीच बसू शकतात. शरद पवार साहेबांच्या इंजिनमध्ये अजितदादांना जागा नाही आहे, पवार साहेब आणि सुप्रियाताईच बसू शकतात. आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये शिंदे साहेबांनाही जागा नाहीये, त्यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेच बसू शकतात. बरं, यांचं इंजिनही कसं आहे? एक इंजिन उडतं दिल्लीकडे, तर दुसरा उडतो बारामतीकडे, तिसरा उडतो मुंबईकडे, तर चौथा उडतो दक्षिणेकडे. त्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, बुलतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. आणि म्हणून एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी. अरे नरेंद्र मोदीजींच्या इंजिनला या ठिकाणी रामदास तळसांची बोगी लावली की अख्खा वर्धा लोकसभा मतदारसंघ त्यात बसवायचा आणि विकासाच्या दिशेने घेऊन जायचा.